आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी आदित्य आणि अमित ठाकरे यांनी मुंबईच्या विकासाचा संयुक्त आराखडा सादर केलाय. यात घरकाम करणाऱ्या नोंदणीकृत महिलांना दरमहा 1,500 रुपये, स्वाभिमान निधी आणि 1 लाख तरुणांना स्वयंरोजगारासाठी 25,000 ते 1 लाखापर्यंत अर्थसहाय्य देण्याचे महत्त्वाचे आश्वासन देण्यात आले. मुख्य तरतुदींमध्ये बेस्टचे तिकीट दर 5 ते 20 रुपयांपर्यंत मर्यादित ठेवणं, 100 युनिटपर्यंत मोफत वीज आणि 5 वर्षात 1 लाख परवडणारी घरं देण्याचा संकल्प केलाय. आरोग्य क्षेत्रात 5 नवीन वैद्यकीय महाविद्यालय आणि मुंबई पालिकेचे स्वतःचे कॅन्सर रुग्णालय उभारण्यावर भर दिलाय. तसेच मुंबईतील मोकळ्या जागा आणि रेसकोर्स बिल्डरांच्या घशात जाऊ न देण्याचा निर्धार ठाकरे बंधूंनी व्यक्त केलाय. मुंबई महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत कुलाबा परिसरात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सत्तेचा गैरवापर करून लोकशाहीचा खून केल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसने केलाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून नार्वेकरांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सपकाळ यांनी पत्रात नमूद केलंय की नार्वेकर यांनी आपल्या कुटुंबातील उमेदवारांसाठी प्रशासनावर दबाव आणला आणि विरोधी उमेदवारांना अर्ज भरण्यापासून धमकावून रोखलं. तसेच विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयातील 70 शासकीय कर्मचारी प्रचारात सक्रिय असल्याचाही आरोप त्यांनी केलाय. संवैधानिक पदावरील व्यक्तीकडून होणारी ही दडपशाही लोकशाहीला घातक असून आयोगाने कठोर कारवाई करावी अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे. सातारा येथे सुरू झालेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी आपल्या भाषणातून सामाजिक आणि राजकीय विषयांवर भाष्य केलं. बिघडलेले गाव सुधारण्यासाठी पाटील आणि कुलकर्ण्यांना युती करावीच लागते, ही जुनी वहिवाट आहे असं विधान त्यांनी यावेळी केलंय. संमेलनाध्यक्षपदी एका शेतकऱ्याच्या मुलाची निवड केल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. यावेळी पाटील यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची आग्रही मागणी केली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील साहित्यिकांचे योगदान अधोरेखित करताना त्यांनी कवी मजरूह सुलतानपुरी आणि आचार्य अत्रे यांच्या संघर्षाचे दाखले दिलेत. राजकारण्यांची आचारसंहिता अल्पकाळ असते, मात्र साहित्यिकांची विचारसंहिता पिढ्यानपिढ्या दिशा देण्याचं काम करते, अशा शब्दात त्यांनी सत्तेला साहित्याची ताकद दाखवून दिली आहे. इंदूरमधील दूषित पाणी पुरवठ्यामुळे झालेल्या मृत्यूंच्या सत्रानंतर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी कठोर पावलं उचलली आहेत. या प्रकरणी निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत मुख्यमंत्र्यांनी नगर निगम आयुक्त आणि अप्पर आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून अप्पर आयुक्तांना तत्काळ पदावरून हटवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच संबंधित प्रभारी अधीक्षक अभियंत्यांकडून जलविभागाचा प्रभार काढून घेण्यात आलाय. दूषित पाण्यामुळे आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते, मात्र प्रशासनाने केवळ 4 मृत्यूंना दुजोरा दिलाय. हे प्रकरण हायकोर्टात पोहोचलं असून न्यायालयानेही प्रशासनाला कडक शब्दात फटकारलंय. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व 16 महापालिकांची तातडीची बैठक बोलावली असून अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्यव्यापी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिलेत. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वाहनधारकांसाठी मोठा निर्णय घेतला असून 1 फेब्रुवारी 2026 पासून फास्टॅगसाठी लागणारी नो युअर व्हेइकल KYV प्रक्रिया पूर्णपणे बंद केली आहे. या निर्णयामुळे नवीन फास्टॅग सक्रिय करताना होणारा विलंब आणि तांत्रिक अडचणी दूर होणार आहेत. आता केवळ तक्रार असलेल्या किंवा गैरवापर झालेल्या फास्टॅगचीच पडताळणी केली जाईल, अन्यथा सर्वसामान्य कार धारकांसाठी KYVची गरज उरणार नाहीये. बँकांना आता वाहन डेटाबेसद्वारे प्री ॲक्टिव्हेशन पडताळणी करणं अनिवार्य असेल, ज्यामुळे टॅग सक्रिय झाल्यावर प्रवाशांना पुन्हा कोणत्याही पडताळणीसाठी थांबावं लागणार नाही. या सुधारणेमुळे कोट्यवधी वाहनधारकांचा प्रवास अधिक सुलभ होईल. येत्या 1 एप्रिल 2026 पासून केंद्र सरकार नवीन कामगार कायदे लागू करणार असून यामुळे गिग वर्कर्सना प्रथमच सामाजिक सुरक्षेचं कवच मिळणार आहे. नव्या नियमांनुसार झोमॅटो, स्विगी किंवा ओला सारख्या प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्यांना लाभ मिळवण्यासाठी एका कंपनीसोबत किमान 90 दिवस किंवा अनेक कंपन्यांकडे वर्षभरात 120 दिवस काम करणं अनिवार्य असेल. विशेष म्हणजे एकाच दिवशी विविध प्लॅटफॉर्मवर काम केल्यास प्रत्येक प्लॅटफॉर्मचे काम स्वतंत्र दिवस म्हणून गणलं जाईल. यासोबत इतर कामगारांसाठीही मोठे बदल होत आहेत. या बदलांमुळे कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र मिळणं, 40 वर्षांवरील कामगारांची मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांना सर्व शिफ्टमध्ये कामाची संधी मिळणं सुलभ होईल.
मार्च 2026 पर्यंत 100 कोटी कामगारांना या सुरक्षेच्या कक्षेत आणण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळत असून आता सर्वांचं लक्ष 22व्या हप्त्याकडे लागले. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 21 हप्ते यशस्वीरित्या 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. सरकारी सूत्रांनुसार 22व्या हप्त्याचं वितरण फेब्रुवारी 2026 मध्ये होण्याची दाट शक्यता आहे. दर 4 महिन्यांनी 2000 रुपये देण्याच्या परंपरेनुसार हा अंदाज वर्तवण्यात येतोय. मात्र ज्या शेतकऱ्यांचे KYC प्रलंबित आहे किंवा बँक खाते आधारशी लिंक नाही, त्यांचा हप्ता अडकू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले भूमी अभिलेख आणि तांत्रिक बाबी वेळेत तपासून घेण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलंय. किया इंडियाने आपली बहुप्रतीक्षित ऑल न्यू सेल्टोस 2026 ही सेकंड जनरेशन SUV अखेर लॉन्च केली आहे. या नवीन मॉडेलची सुरुवातीची किंमत 10.99 लाख रुपये असून ती नुकत्याच लॉन्च झालेल्या टाटा सियारापेक्षा 11.49 लाख रुपयांनी कमी आहे. ग्लोबल K3 प्लॅटफॉर्मवर आधारित नवीन सेल्टोस आता अधिक लांब आणि प्रशस्त झाली आहे. यामध्ये 30 इंच पॅनोरॅमिक डिस्प्ले, लेव्हल 2 ADAS 360 कॅमेरा आणि 6 एअरबॅग्स यांसारखे प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. आकर्षक डिजिटल टायगर फेस डिझाईन आणि 18 इंच अलॉय व्हील्समुळे या कारला अधिक दमदार लुक मिळाला आहे. ही कार HTE, HTK, HTX आणि GTX या प्रमुख 4 व्हेरियंट्समध्ये उपलब्ध असून टॉप मॉडेलची किंमत 19.49 लाख रुपयांपर्यंत जाते. मिड साईज SUV सेगमेंटमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी कियाने ही स्पर्धात्मक किंमत जाहीर केली आहे. 1997 मधील बॉर्डर चित्रपटातील अजरामर गाणं संदेसे आते हे याचा नवा अवतार म्हणजेच घर कब आओगे हे गाणं आज प्रदर्शित झालंय. JP दत्ता यांच्या बहुप्रतीक्षित बॉर्डर 2 चित्रपटातील या गाण्याने चाहत्यांना पुन्हा एकदा भावुक केलंय. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे यात सोनू निगम, अरिजित सिंग, दिलजीत दोसांझ आणि विशाल मिश्रा यांसारख्या दिग्गज गायकांचा आवाज लाभलाय. तसेच मूळ संगीतकार अनु मलिक आणि गीतकार जावेद अख्तर यांचं नावही यात सन्मानाने जोडलं गेलंय. गाणे रिलीज होताच अवघ्या काही तासात या गाण्याला लाखो व्ह्यूज मिळालेत. मूळ गाण्यातील गोडवा कायम ठेवत याला आधुनिक साज देण्यात आलाय. हा चित्रपट 23 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर उस्मान ख्वाजा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. रविवारी इंग्लंड विरुद्ध सिडनी येथे होणारा 5वा ॲशेस कसोटी सामना त्याच्या कारकिर्दीतील 88वा आणि शेवटचा सामना असेल. 39 वर्षीय ख्वाजाने याच मैदानावरून प्रथम श्रेणी क्रिकेटची सुरुवात केली होती. निवृत्ती जाहीर करताना ख्वाजाने कारकिर्दीत सहन कराव्या लागलेल्या वांशिक रूढीवाद आणि वर्णभेदाबद्दल खंत व्यक्त केली आहे. पाकिस्तानी आणि मुस्लिम पार्श्वभूमीमुळे त्याच्या निष्ठेवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेल्याचं त्यांनी सांगितलं. ख्वाजाने 87 कसोटीत 43.49च्या सरासरीने 6,206 धावा केल्या असून त्यात 16 शतकांचा समावेश आहे. 2023 मध्ये त्याला ICC टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून गौरवण्यात आलं होतं.